जायकवाडी धरणामधून उपसा होणाऱ्या पाण्यापेक्षा 6 पट पाण्याचं बाष्पीभवन होतंय। उन्हामुळे या पाण्याचं झपाट्यानं बाष्पीभवन होतंय। पाण्याची वाफ होत असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होतीये। छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणातील पाण्याचं बाष्पीभवन झपाट्यानं होतंय, त्यामुळे पाणीसाठा आता कमी होत चाललाय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुमित पवार यांच्याकडून। सुमित, सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे, किती टक्के पाणीसाठा आहे जायकवाडीमध्ये आणि या पुढचं नेमकं महिन्यांचं नियोजन कशा पद्धतीने प्रशासनानं आता या पातळीवर केलेलं आहे? नक्कीच रिद्धी, छत्रपती संभाजीनगर शहराची ताण भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होताना आपल्याला बघायला मिळत आहे। काल 17 एप्रिल या रोजी धरणामध्ये गेल्या वर्षी 15.20% पाणी होते आणि यंदा याच दिवशी 37.39% पाणी साठा आहे। अगदीच काळजी बाब नसली तरी झपाट्याने पाणी या जायकवाडी धरणातून बाष्पीभवन होताना बघायला मिळत आहे। जेवढा पाणी पुरवठा जेवढा उपसा या धरणातून केला जातो त्याच्या 6 पट पाण्याचे बाष्पीभवन होताना आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे जी सुमित, निश्चित त्याच्यामुळे आता पाण्याची वाफ होत असल्यानं धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये ही जे झपाट्यानं घट होतीये त्याच्यावर आता कशा उपाययोजना होतात हे पाहावं लागेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।